भक्तीचे प्रकार पुढे सांगितलेले, पण ही अनन्यता म्हणजे काय याचा आपल्याला प्रामुख्याने विचार करायचा. आपण मागच्या वेळेस मला वाटतं अनन्यश्चिंतयन्तो मां जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् हा श्रीमद भगवद्गीतेतला सगळ्यात प्रसिद्ध श्लोक आपण पाहिला होता. त्याचं पण आपण थोडंसं फार चिंतनही केलं होतं. मग अनन्यता म्हणजे काय हे बघत असताना अनन्यता कशा प्रकारची असावी लागते, अनन्यता म्हणजे नेमकं काय याचं चिंतन आपलं करायचं राहिलं होतं. जेव्हा एखादा माणूस भक्ती मार्गामध्ये जायला लागतो तेव्हा त्याच्या पुढे अनेक प्रलोभनं येत असतात, अनेक प्रलोभनं येतात. जसं आपण पाहतो की एखादा वृक्ष लावला, नवीन वृक्ष लावला जमिनीमध्ये की त्याला अंकुर फुटतो, मुख्य अंकुर फुटतो आणि त्या अंकुराला लगेच मुळाजवळच वेगवेगळे असे छोटे छोटे अंकुर फुटायला लागतात. पण खरा जो झाडाची निगा राखणारा असतो किंवा तो माळी असतो तो काय करतो, हे छोटे छोटे आलेले जे अंकुर आहेत ते अंकुर लगेच काढून टाकतो, त्याची जास्त वाढ होऊ देत नाही. त्याची वाढ झाली तर ती मूळ झाडाला अपायकारक असते. म्हणून हे अनावश्यक येणारे जे अंकुर आहेत ते लगेच काढले पाहिजेत, हे त्याच्या मागचं मर्म आहे. तो वृक्ष पुढे भविष्यात निर्माण होणारा वृक्ष जर शक्तीहीन होऊ द्यायचा नसेल तर त्याला फुटणारे अंकुर अगोदरच लहान असतानाच ते काढून टाकावे लागतात. तसं या भक्ती मार्गामध्ये एखादा साधक जायला लागला आणि त्याला जाऊन काही वर्ष स्थिर स्थावर झालं की त्याला त्याच्या भक्तीमुळे त्याला सन्मान मिळायला लागतो, त्याला प्रतिष्ठा मिळायला लागते, त्याला लाभ मिळायला लागतो, त्याला प्रसिद्धी मिळायला लागते, लोक त्याची पूजा करायला लागतात. आणि मग अशा वेळेस काय होतं की तो कदाचित तो साधक त्या मार्गापासून दूर होण्याचा संभव असतो. शांतीब्रह्मनाथ महाराजांचं चिरंजीव पद आहे बघा. त्या चिरंजीव पदामध्ये खूप छान विचार केलेला याचा की जनस्तुती लागे मधुर म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार आम्हा लागी जाहला स्थिर तेने धरी शब्द गोडी. त्या साधकाच्या मनात हळूहळू शब्द विषय जायला लागतो, नंतर स्पर्श विषय जायला लागतो, असे अनेक विषय त्याच्या याच्यामध्ये जायला लागतात. आणि तो मनुष्य मग हळूहळू कदाचित तो साधारण असला तरी इथनच तो परत फिरायला लागतो, त्याला मान प्रतिष्ठा हे गोड वाटायला लागतात आणि मग कदाचित त्याचं अनुसंधान या भक्ती मार्गापासून सुटण्याचा संभव असतो. म्हणजे समर्थांनी पण आपल्याला सांगितलंच आहे की भक्त त्याला म्हणायचं की जो विभक्त नाही, भक्त त्याला म्हणायचं की जो विभक्त नाही, त्याच्या आराध्य देवतेपासून तो विभक्त नाही, त्याच्या आराध्य देवतांनी ते कायम बरोबर असतात. अनन्यताचं उदाहरण जर आपण पाहायला गेलं तर सगळ्यात मोठं उदाहरण समर्थ रामदास स्वामींचंच आहे. समर्थ रामदास स्वामी जेव्हा आपल्या प्रवासामध्ये पंढरपूरला गेले, विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि तिथे त्यांनी आपल्या आराध्य देवताचीच कल्पना केली. समर्थांनी येथे उभा कार्य श्रीरामा मनमोहना मेघश्यामा असं त्यांनी विठ्ठलाला उद्देशून म्हटलं. तुमचे धनुष्यबाण कुठे आहेत, तुमचं हे कुठे, असं विविध प्रकारे वर्णन केलं. म्हणजे आराध्य देवतेशी इतकं एकनिष्ठ झालेलं असलं पाहिजे माणसाने की त्याचं अनुसंधान त्या आराध्य देवतेबरोबर तुटता कामा नये. आणि जेव्हा मनुष्य साधारणपणे या मार्गाला लागतो तेव्हा त्याच्या मार्गामध्ये ही विघ्न येतातच. जसं आपण त्या झाडाचा दृष्टांत पाहिला की एक स्वाभाविक प्रवृत्ती असते की त्या झाडाला वेगवेगळ्या ठिकाणी अंकुर फुटायला लागतात आणि हे फुटलेले अंकुर जर वेळीच काढले नाहीत, बाजूचे अंकुर, तर तो झाड, ते वृक्ष शक्तीहीन होण्याचा संभव असतो. आणि म्हणून लहान असतानाच त्या इच्छा आकांक्षा लहान असतानाच त्या सगळे विषयांच्या ठिकाणी अनुसंधान अगदी छोट्या प्रमाणात असतानाच त्याचा त्याग करायला माणसाने शिकलं पाहिजे. आणि ते जर माणसाकडनं झालं नाही तर शांतीब्रह्मनाथ महाराजांनी जसं वर्णन केले की जनस्तुती लागे मधुर म्हणती उद्धरावया हा हरीचा अवतार आम्हा लागी जाहला स्थिर तेने फार शब्द गोडी. लोक असं म्हणायला लागतात की हरीचा अवतार आहे, हा आमच्यासाठीच झालाय, अमुक झालंय, असं वेगवेगळ्या प्रकाराने लोक बोलायला लागतात. आणि तो जर अहंकार कदाचित आपल्यामध्ये शिरला तर मनुष्य त्या मार्गापासून तुटायचा संभव असतो. मग लोक आणखी काय काय करतात त्याचं पण खूप सुंदर वर्णन शांतीब्रह्मनाथ महाराजांनी केले की नाना मृदू असने घालती विचित्र पर्यंक निदे प्रती नर नारी शुश्रूषा करती तेने धरी प्रीती स्पर्श गोडी. लोक असा साधक माणूस आला की त्याला आसन घालतात, त्याची पूजा करायला लागतात, त्याला त्याचे पाय तामणात ठेवून पाय धुवायला लागतात, एक जण त्याचे पाय पुसतात. असं सगळं त्या हरिभक्ती करण्याची इतकी छान फळं सांगितली की त्या कदाचित त्या साधना करणाऱ्या माणसाला ती या मोहामध्ये पाडू शकतात.
त्याला मग शब्द विषय शिरतो, अशा प्रकारचा स्पर्श विषय शिरतो. नंतर लोक वेगळ्या वेगळ्या प्रकारची फळं त्याला अर्पण करायला लागतात. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की जे जे आवडे ते ते याला गोड गोड अर्पिते. ज्याची ज्याची कामना याच्या मनामध्ये निर्माण होते, या भक्ताच्या मनामध्ये, ती आपोआप लोक पुरी करायला लागतात. त्याच्या पुढे मग फळं येतील, वेगवेगळा मेवा मिठा येईल आणि तो भक्त कदाचित तिथे थांबण्याचा संभव असतो. म्हणून या सगळ्या विषयांपासून त्या भक्तानं दूर राहिलं पाहिजे आणि आपल्या आराध्य देवतेच्या अनुसंधानामध्येच राहिलं पाहिजे. पण असा जरी आपण विचार केला तरी या विषयाचे जन्मजन्मांतरीचे संस्कार आपल्या या जीवावर झालेले असतात. विषयांच्या ठिकाणी असणारी आकर्षण शक्ती जी असते ती इतक्या सहजासहजी नाही सुटत हो. किती प्रयत्न केला, आपल्याला वाटतं हे सगळं सोडावं, एका मनाला एक बाजू आपल्याला सांगते की ह्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत, पण त्या सोडवत नाहीत आपल्याकडे. आणि त्या सोडण्यासाठी मनाचा खूप मोठा निग्रह लागतो. ही साधना जी असते ती सातत्यानं करावी लागते. तिच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अनुसंधान असावं लागतं, एका विशिष्ट दिशेने ती करावी लागते आणि दीर्घकाळपर्यंत निरंतर ती करत राहावी लागते, तरच त्याचं फळ मिळतं. 4-2 वर्ष, 8-10 वर्ष हा कालावधी त्याच्यासाठी पुरेसा नाही. किंवा मी एखादं तप केलंय, 12 वर्ष मी संध्या करतोय, 12 वर्ष मी देवपूजा करतोय, पण मला काही त्याच्यापासून हे होत नाहीये, असं जर आपल्याला वाटायला लागलं तर आपण त्या साधना मार्गापासून कदाचित दूर जाण्याचा संभव असतो. आणि म्हणून ही भक्ती जी आहे ती भक्ती प्राप्त करून घेण्यासाठी या मार्गामध्ये टिकून राहणं आणि त्यासाठी ज्या ज्या म्हणून आपल्या अनन्य देवतेच्या अनुसंधानात राहणं सांगितलंय, त्या अनुसंधानामध्ये आपण राहिलं पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या पुढे नाही. माऊलींनी पण असा विचार केलाय की एरा इंद्रिय विषय तुटे, तेथ नियमू नये रस हटे, जे जीवनची हेन घटे येणे विण. श्रीमद भगवद्गीतेमध्ये युक्ताहार विहाराची कल्पना सांगितली. युक्ताहार विहारश्च नित्ययुक्त त्या साधकाचा आहार कसा असावा, युक्त आहार विहार असावा असं सांगितले. त्याच्यामध्ये त्याची दिनचर्या चांगली पाळलेली असावी, ऋतुचर्याचं पालन त्यांनी चांगल्या प्रकारे केलेलं असलं पाहिजे असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं. आणि त्या विरोधात, त्याच्या विरुद्ध ठिकाणी जर त्याची आसक्ती असेल तर मात्र त्याला या साधना मार्गात टिकून राहणं शक्य होणार नाही. आणि म्हणून जे विषय अंगभूत असतात, आपल्याला जन्मोजन्मीच्या संस्कारातून आलेले असतात, त्या विषयांचा त्याग करणं सहजासहजी शक्य नसतं. सहजासहजी शक्य नसतं. त्याचा त्याग करण्यासाठी फार मोठी तपश्चर्या लागते, मनाचा निग्रह लागतो आणि हे खूप प्रयत्नानं करावं लागतं. कदाचित सांगायला आपण सहजपणाने सांगून जाऊ, कदाचित आपण ह्या गोष्टी लोकांना सांगताना सहजासहजी सांगू, पण त्या प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी किंवा आपल्या आचरणातून लोकांना दाखवण्यासाठी, जसं आपण ज्येष्ठ संतांच्या एखाद्या चरित्राकडे बघतो तसं त्या करणं फार अवघड आहे. आता आपण आपल्याला अशी अनेक उदाहरणं दिसतात की ज्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की भगवंताशी तो भक्त अनन्य आहे, पण त्याच्या घरातनच विरोध आहे. त्याची 2-3 उदाहरणं जर आपण पाहिली तर पहिलं उदाहरण भक्त प्रल्हादाचं आहे की भक्त प्रल्हाद त्या भगवंताशी, भगवान विष्णूशी इतका अनन्य झालेला असतो की त्याला जिकडे तिकडे नारायण नारायण नारायणच दिसत असतात. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या भक्त प्रल्हादाचे असणारे पिता जे आहेत हिरण्यकश्यपू, तेच त्याच्या भक्तीच्या विरोध आहे. आणखी दुसरा दृष्टांत जर आपण पाहायला गेलो तर प्रभू रामचंद्रांचा दृष्टांत आपल्याला पाहता येईल. त्याच्यामध्ये भरताचं सगळ्यांना माहिती की भरतासारखा भाऊ होणे नाही. न सर्वे भ्राता रस्ता भवंती भरतोपमा. प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांनी असं म्हटलंय की या माझ्या भरतासारखा भाऊ होणं असंभवनीय आहे, असं भक्ताचं वर्णन. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं, एका बाजूने भरत भगवान श्रीरामांशी अनन्य आहे आणि दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर भरतांच्या असणाऱ्या ज्या माता आहेत काही त्या भगवान श्रीरामांच्या विरुद्ध आहे. आणखी एक उदाहरण आपण पाहायला गेलो, श्री तुकाराम महाराजांच्या चरित्राचा विचार केला तर श्री तुकाराम महाराज विठ्ठलांशी एवढे एकरूप झालेले आहेत की त्यांना या विठ्ठलाशिवाय या जगामध्ये दुसरं काही दिसत नाही. पण केवळ लोकव्यवहार चालला पाहिजे, आपलं आचरण दुसऱ्यांना आचरण्यासारखं झालं पाहिजे म्हणून ते संसारामध्ये राहिले. आणि त्यांची पत्नी त्यांच्या या विठ्ठल भक्तीच्या विरुद्ध असूनही त्यांनी त्या भगवंताशी अनन्य राहणं ठेवलंच.
म्हणून व्यवहारामध्ये पण आपण अशी अनेक उदाहरणं पाहतो की ज्याच्यामध्ये भगवंताशी अनन्य असणारे अनेक भक्त आहेत, पण त्यांना घरातून तितकीशी अनुकूल परिस्थिती नव्हती आणि तरीही ते भक्ती मार्गामध्ये यशस्वी ठरले. ना तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीचा त्याग केला, ना भरतांनी आपल्या मातेचा त्याग केला किंवा श्रीरामांनी त्यांना तो करू दिला. असे अनेक उदाहरणं आहे की ज्याच्यामध्ये तो भक्त भगवंताशी अनन्य होता, पण घरातनं त्याला विरोध होता आणि एवढा विरोध पत्करूनही त्या भक्तानं अशा प्रकारे भक्ती केली की तो त्या भगवंतापर्यंत पोहोचला. त्यांची भक्ती त्या भगवंताला मान्य झाली. मग त्या सूत्रामध्ये जे दुसरं सांगितलंय की तस्मिन अनन्यता तद्विरोधीषु उदासीनता. एका बाजूला अनन्यता आपल्याला दिसते, त्या भगवंताशी एकरूप झालेले उदाहरणं आपण या सगळ्यांची पाहिली. दुसऱ्या बाजूला उदासीनता म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या सगळ्यांची उदाहरणं आपल्याला समोर ठेवावी लागतील. सगळे दृष्टांत नेहमी रिपीट करण्याचं काही कारण नाही. आपल्या भक्त प्रल्हादांचा दृष्टांत आपल्याला नेहमीचा माहिती, भरतांचा आणि त्या कैकेयी मातेचा दृष्टांत आपल्या सगळ्यांना माहिती. त्याचप्रमाणे श्री तुकाराम महाराजांचं चरित्रही आपण सर्वजण जाणत आहातच. या सगळ्यांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की या अनन्य असणाऱ्या भक्तांना घरातून जेवढा विरोध होता तेवढा दुसऱ्या कोणाकडूनही विरोध झाला नाही. मग त्यांनी असं काय केलं की ते या भक्ती मार्गामध्ये टिकून राहिले? तर त्यांनी उदासीनता स्वीकारली. आता उदासीनता म्हणजे काय? उत म्हणजे वर आणि आसीनता म्हणजे आरामामध्ये बसणे. वर जाऊन बसायचं. वर जाऊन बसायचं म्हणजे काय? एखाद्या डोंगरावर जाऊन बसायचं, आश्रमात जाऊन बसायचं असं आहे का? नाही. तर आपल्या काम, क्रोध इत्यादी जे षडरिपू आहेत त्या षडरिपूंच्या वर जायचं. एखाद्या माणसाने कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला, किती राग आणण्याचा प्रयत्न केला तरी त्या गोष्टीला बदलायचं नाही. कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ती प्रतिक्रिया नेहमी 100 आकडे मोजून, 10 आकडे मोजून मगच ती प्रतिक्रिया द्यावी. लगेच प्रतिक्रिया देऊ नये. कारण आपल्याला व्यवहारामध्ये, जीवनामध्ये हे माहिती आहे की एखाद्या गोष्टीला जर आपण लगेच प्रतिक्रिया दिली तर ती प्रतिक्रिया चुकण्याचा संभव असतो आणि आपल्याला पश्चाताप होण्याचा संभव असतो आणि संपूर्ण व्यवहारामध्ये, लोकांमध्ये आपलं जे चारित्र्य आहे ते चारित्र्य एका वेगळ्या प्रकारे समोर जाईल. असं होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देताना त्या निश्चितपणे काही अंक मोजावे आणि नंतर त्या गोष्टीवर प्रतिक्रिया द्यावी. आणि म्हणून उदासीनता म्हणजे काय करायचं? तर अशा प्रकारे स्वीकारायचं की आपल्याला काही गोष्टी ऐकूच आल्या नाही, आपल्याला ती गोष्ट समजली नाही. एखाद्या माणसाने लाख शिव्या देऊ द्या, एखाद्या माणसाने लाख वेळा आपल्याला वाईट म्हणू द्या, पण त्याला जर आपण रिस्पॉन्स दिला नाही तर तो शेवटी नाद सोडून देतो की नाही, या माणसावर किती याला बोललं ना याच्यात काही परिणाम होत नाही, याच्या नादीच लागायला नको. कितीही उदाहरणं आपण अशी पाहतो की त्या संतांना अनेक लोकांनी दूषणं ठेवली, अनेक लोकांनी दूषणं ठेवली तरी त्यांनी त्या गोष्टीवर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. कधीच मोठी प्रतिक्रिया, जळजळीत प्रतिक्रिया दिली नाही. व्यवहारामध्ये मात्र आज आपण राजकारणातलं उदाहरण असू द्या किंवा आपल्या घरातलं उदाहरण असू द्या किंवा शाळा कॉलेजमधलं उदाहरण असू द्या, तिथे मात्र प्रतिक्रिया देण्याचा आपण सगळीकडे एक हे दिसतो, ट्रेंड दिसतो. कुठल्याही गोष्टीवर घाईघाईनं प्रतिक्रिया व्यक्त करायची. समोरच्यांनी पत्रकार परिषद घेतली किंवा आपणही कुठली तरी पत्रकार परिषद घेऊन त्यात काही मुद्दे मांडायचे. त्या मुद्द्यांना कदाचित लोकमानसामध्ये, जनमानसामध्ये स्थान नसेल, पण समोरच्या व्यक्तीने पत्रकार परिषद घेतली म्हणून आपण घेतलीच पाहिजे हा जो अट्टहास असतो तो अट्टहास आपण टाळला पाहिजे. त्या बाबतीत उदासीनता असली पाहिजे. आणि जेव्हा या भारतातला प्रत्येक नागरिक प्रगल्भ होईल, या दृष्टिकोनातून विचार करायला लागेल, तेव्हा इथे खऱ्या अर्थाने लोकशाही रुजली असं म्हणता येईल. आज आपण पाहतो की लोकांच्या समोर असे विषय गेले की काही लोक चांगल्या बाजूने विचार करणारे जेवढे असतात त्यांच्यापेक्षा किमान दुप्पट लोक तरी वाईट बाजूने विचार करणारे असतात. त्यांना वाईट गोष्टीचा युक्तिवादही कसा पटतो त्याचा आपल्याला बरेच वेळा कोडं पडतं की या माणसाला हे युक्तिवाद कसे पटतात बरं. याचं कारण त्यांच्यामधली विचारशक्ती हरवलेली असते.
विचारशक्ती हरवलेली असते. आज आपण पाहतो शाळा कॉलेजमधली तरुण मुलं आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहेत. का होत आहेत असं जर विचार करायला गेलो आपण, तर आपल्यावर आलेलं हे मोबाईल संस्कृतीचं आक्रमण, या टीव्हीचं अनाठायी आकर्षण, याच्यामुळं मुलांच्या मध्ये सगळी विचारशक्ती नष्ट व्हायला लागली. शेजारी बसणारी मुलं आपलं एकमेकांशी गप्पा न मारता 2 फूट अंतर त्यांच्यात असतं, पण ते व्हॉट्सअपवरून एकमेकाला मेसेज करतात. व्हॉट्सअपवर कसं आलं हे पाहून एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून न बघता 2 फुटावर असणाऱ्या माणसाचा व्हॉट्सअपचा मेसेज बघतात. संवाद शक्ती आपण हरून चाललो की काय असं वाटायला लागतं. आणि मग याच्यातून मान अपमान आपण घेत राहतो आणि त्या मान अपमानातून कदाचित या आत्महत्यांचं प्रमाण वाढायला लागले. आणि नेहमी आपण हेच बघतोय समोर, चित्र बघतोय ते कसली द्वेषमूलक, क्रोधमूलक अशा प्रकारची सगळी त्या सिरियलच्या माध्यमातून असतील, पिक्चरच्या माध्यमातून असतील, अशीच सगळी आपल्यावर ते संस्कार होतात. आमच्या पुढे आदर्श कोणाचा, तर अशाच एखाद्या सिरियल मधल्या नायकाचा, नाहीतर त्या सिरियल मधल्या खलनायकाचा. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष एकमेकांशी संवाद साधायलाही तयार नाही. मग संवादच जर आम्ही एकमेकांशी साधत नाही तर आम्ही वाचणार कधी? आमच्या भारतीय संस्कृतीनं एकेकाळी गुरुकुल पद्धत असताना हे जे सगळं संस्कृतीचं ज्ञान आहे ते ज्ञान एकमेकांशी संवाद करून केवळ आपल्या बोलण्यातून ह्या हृदयीचे त्या हृदयी घालून आपल्या कुठेही त्याचं काय प्रेसच्या माध्यमातून न जाता फक्त ते बोलण्याच्या माध्यमातून दुसऱ्यांनी लक्षात ठेवायचं आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत आतापर्यंतच्या पिढ्यांनी पोहोचवले. मग आमची जबाबदारी आहे हे सगळं ज्ञान आमच्या पुढच्या पिढीला गेलं पाहिजे. त्या पुढच्या पिढ्यांवरही ही जबाबदारी आहे की आम्ही एका जबाबदार अशा देशाचे नागरिक आहोत की जिथं जन्म घेणं हे दुर्लभम भारतीय जन्म असं समजलं जातं. आणि मग अशा एका ठिकाणी आम्ही आहे तर ही उदासीनता आम्हाला शिकलीच पाहिजे. ही उदासीनता म्हणजे निष्क्रियता नाहीये, पण सगळ्यांना समजून घेण्याची, त्या सगळ्यांशी समजून त्याबरोबर रिॲक्ट होण्याची जी आमची आत्मप्रचितीतून येणारी प्रक्रिया आहे त्याला उदासीनता असं म्हटलं. कदाचित आम्ही असं म्हणू की आम्हाला जो अहिंसेचा मार्ग महात्मा गांधींनी सांगितला की एक मारले तर आम्ही दुसरा त्याच्या पुढे करणार, दुसरा गाल त्याच्या पुढे करणार, तसं जरी नसलं ह्याचं स्वरूप, तरी ती गोष्ट पूर्णपणे समजून घेणे आणि त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काही वेळानं देणं, काही ठराविक कालावधीनंतर देणं हे मात्र याच्यासाठी निश्चित आवश्यक आहे. लगेच जर आपण प्रतिक्रिया द्यायला गेलो तर ती चुकण्याचाच 80% संभव असतो. आणि म्हणून याच्यातून आपण जर जायचं असेल तर ही उदासीनता आम्हाला अंगी बांधली पाहिजे. काही लोक म्हणतील कदाचित की तुम्ही काय म्हणतात त्याला, तुम्ही शूर नाही आहात, तुमच्यामध्ये पळपुटे पण आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी स्वीकारून या गोष्टी स्वीकारून जर त्या आम्ही आत्मसात केल्या आणि ही उदासीनता अंगी बांधली तर आम्हाला अनन्यता ही सहजपणाने प्राप्त होऊ शकते. मग अनन्यता आणि उदासीनता या जर 2 गोष्टी आमच्या लक्षात आल्या, एका बाजूला भगवंताशी अनन्य व्हायचं आणि हे अनन्य होताना जी येणारी त्याच्या विरोधी गुणाची जी उदासीनता आहे ती आम्हाला निश्चितपणाने अंगी आमच्या यावी लागते, तरच आम्ही या अनन्यतेपर्यंत पोहोचू शकतो. श्री तुकाराम महाराज म्हणतात, काय काय करीतो या मना, परी नायिके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नीव पतना आदरिले. या मनासाठी मी काय काय करतोय, आमच्या मनात काय काय विचार करतात. आज आमचं मन इथं आहे तर एका क्षणात ते अमेरिकेमध्ये असतं, एका क्षणामध्ये ते स्वर्गात असतं, सप्त पाताळ फिरून येतं. एवढी या मनाची प्रचंड शक्ती. आणि या प्रचंड शक्ती असणाऱ्या मनाला जर आम्ही आमच्या चित्तवृत्तींचा निरोध करून त्याला एकाग्रतेकडे नेलं नाही तर विषयाकडे त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती या मनाची, आणि आम्हाला ही प्रवृत्ती विषयांकडे जाणारी मनाची प्रवृत्ती टाळायची असेल तर या मनाला काहीतरी आलंबन द्यावं लागेल. आणि आम्ही या मनाला जर तो मार्ग दाखवला, भगवंताकडे जाण्याचा मार्ग दाखवला, तर त्याला सवय होणार आहे. जसं चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहन निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम, हे भगवंतांनी म्हटलं. तसं असंशयम महाभाव, त्याच्यावर अर्जुनाने हे म्हटलंय की मन माणसाचं खूप चंचल आहे आणि ते एवढं बलवान, एवढं प्रमथनशील आहे
की त्याच्यावर विजय मिळवणं कठीण आहे. याच्यावर भगवान उत्तर देताना म्हणतात, असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहश्चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. आणि या मनावर जर मात करायची असेल, या मनाला जर विशिष्ट आलंबनाकडे परमेश्वराकडे वळवायचं असेल, तर त्याच्यासाठी अभ्यास आणि वैराग्याच्या शिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि मग आम्ही म्हणतो, तुकाराम महाराजांचं वचन आमच्या सगळ्यांपुढे असतं की भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारून. मग ही उदासीनता, तस्मिन विरोधीशी उदासीनता म्हणून जी आपल्याला सांगितली, तीच उदासीनता इथं श्री तुकाराम महाराजांनी सांगितली की भक्त त्यांना म्हणायचं की जे आमच्या देहाच्या बाबतीत उदास आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं देहाच्या आरामासाठी लागणारं जे सगळं म्हणून आपल्याला लागतं की आम्हाला सध्या आमच्या देहात असणाऱ्या या आत्म्याला आपण स्थायी भावानुसार, त्याच्या जन्मजन्मांतरीच्या संस्कारानुसार, जसं एखाद्या अचेतन वस्तूविषयी आकर्षण असतं. उदाहरण जर आपण पाहायला गेलं तर मनुष्याला घराविषयी आकर्षण असतं, मनुष्याला बंगल्याविषयी आकर्षण असतं, मनुष्याला गाडीविषयी आकर्षण असतं. पण तेच एखाद्या दुसऱ्या जीव, आपल्या समोर एखादा जीव तडपडतोय, तर तो आपला कोणी नातेवाईक नसेल तर आपण त्याच्या बाबतीत फारसा विचार करत नाही. कारण माणसाला या जीवापेक्षा आपल्या आरामाकडे, आपल्या देहबुद्धीकडे जास्त आलंबन असतं, जास्त लक्ष द्यावं असं वाटतं. याचं कारण जर आपण पाहायला गेलो तर जन्मजन्मांतरीचे आमच्यावर असणारे जे संस्कार आहेत, आमच्या मनावर असणारे जे संस्कार आहेत, ते सहजासहजी जायला तयार नसतात. आणि यासाठी भक्ताच्या ठिकाणी असणारी जी उदासीनता आहे ती आमच्या ठिकाणी आली पाहिजे. आमच्या ठिकाणी मनाची एकाग्रता प्राप्त झाली पाहिजे. यासाठी आम्ही जे भगवत भक्तीच्या विरोधी आहेत, कुठलीही गोष्ट असू द्या, कदाचित आम्हाला मिळणारा आराम असेल तो भगवत भक्तीच्या विरुद्ध असेल, तर त्या आरामाचा आम्ही त्याग केला पाहिजे. आम्हाला असणारे एखादं यंत्र असेल की त्या यंत्रामुळे आम्हाला भगवत भक्तीपासून दूर जात असू, तर त्या यंत्राचा आम्ही त्याग केला पाहिजे. जर आम्हाला अनेक ठिकाणचे असणारे मित्र किंवा अनेक ठिकाणचे असणारे आमचे नातेवाईक या भगवत मार्गामध्ये अडथळे ठरत असतील, तर त्यांच्यापासूनही आम्ही दूर झालं पाहिजे. एकीकडे सांगितलेला लोकसंग्रह आणि दुसऱ्या बाजूला भगवंताच्या आलंबनासाठी या सगळ्यांचा त्याग, याचा जर विचार आपण करायला गेलो तर भगवंताचं नित्य अनुसंधान राहावं म्हणून या सगळ्या गोष्टींचा त्याग करणं इष्ट ठरतं. कारण शेवटी प्रश्न मनाचा आहे. या सगळ्या व्यवहारामध्ये आपण अडकत गेलो तर आपण आज पाहतो की 60-70च्या पुढे गेल्यानंतर अनेकांची बुद्धी स्थिर राहत नाही. याचं कारण असं असतं की आपल्याला नेहमी वाटत राहतं की आपण अमुक लोकांसाठी एवढं केलंय आणि ते तर आमच्याकडे ढुंकूनही बघत नाही. आम्ही यांच्यासाठी एवढं केलंय तरी ते आमच्याकडे ढुंकून बघत नाही. पण एखादी गोष्ट आम्ही जी करतो ती ईश्वरार्पण बुद्धीनं केलंय, ती आम्ही आमचं कर्म म्हणून आम्ही या जन्माला आलो, ते आम्हाला करावंच लागणं कंपल्सरी आहे. तो आमच्यासाठी लोकव्यवहार आहे, तो आम्हाला केलाच पाहिजे. आणि त्यासाठी त्या बदल्यात म्हणून आम्हाला कुठलीही गोष्ट नकोय. कदाचित आमच्या मागच्या जन्मीचं काहीतरी त्यासाठी येणाऱ्या ज्या अडथळे असतील ते मागच्या जन्मीतल्या कर्मामुळे असतील. म्हणून आम्ही या कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत कधीही चिंता करणार नाही की ही जी गोष्ट आम्ही करतोय त्याचं फळ आम्हाला अमुक अमुक वयामध्ये असं मिळेल. याचं कधीही आपण चिंतन न करता आपण काम जर करत गेलो, आमच्या वाट्याला आलेला व्यवहार जर आम्ही करत गेलो, तर तो व्यवहार आम्हाला निश्चितपणाने हे शिकवेल की आमचं काम आम्ही केलं तर आम्हाला निश्चितपणाने त्याचं फळ मिळणार आहे. पण आमचं फळ अगोदर पाहिजे आणि नंतर त्या दृष्टिकोनातून आम्हाला कुठली तरी हालचाल करता येईल असं असतं. म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारुणी, हे जे श्री तुकाराम महाराजांनी म्हटलंय, त्याच्यामध्ये जे भगवत भक्तीच्या विरोधी आहेत त्यांना जर भक्त विरोध करेल, शत्रुत्व करेल, तर भगवत भक्तीच्या विरोधी आहे, भगवत भक्तीकडे आपण जाऊ शकत नाही, त्या गोष्टीला विरोध केलाच पाहिजे. ती गोष्ट आपल्या हातून घडलीच पाहिजे. म्हणजेच भगवत भक्तीच्या मार्गाला जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण अनुकूल राहिलं पाहिजे आणि भगवत भक्तीच्या विरोधी जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला प्रतिकूल राहिलंच पाहिजे. म्हणून जर भगवत भाव वाढवण्याच्या प्रयत्नात, या भगवत भाव वाढवण्याच्या प्रयत्नात अजून एक असं असतो की काही ठिकाणी असं होतं की हा भगवत भाव वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि त्याच्यात मग विरोधी गोष्टीविषयी पण आपल्याला आकर्षण निर्माण होतं. मग एखाद्या ठिकाणी कीर्तन सेवा चालू आहे
मग ती कीर्तन सेवा अधिक चांगली कशा प्रकारे करता येईल? तिथं मंडप चांगला आहे का, तिथलं बॅकग्राऊंड चांगलं आहे का, तिथलं आसन व्यवस्था चांगली आहे का, तिथली जी सजावट केली ती चांगली आहे का, समोर 400-500 श्रोते बसलेले आहेत का, तरच मला बोलता येईल. असं जे होतं, असं जे आमच्याकडून घडलं जातं, त्या गोष्टी जरी भगवत भक्तीला अनुकूल असल्या, सांगणं आपलं भगवत भक्तीला अनुकूल असलं, कीर्तन भगवत भक्तीला अनुकूल असलं, तरी त्यातून अनेक गोष्टी अशा होतात की ज्या भगवत भक्तीला प्रतिकूल आहेत. आणि मग कदाचित या गोष्टी लोकांच्या मनावर बिंबण्याचा आणि लोक त्यातून नावं ठेवण्याचा, या भक्ती मार्गापासून लोकांना जे पाहिजे ते न घेता यातला बडेजाव जर लोकांनी घेतला, तर ते त्या समोरच्या कीर्तनकाराचं किंवा प्रवचनकाराचं एखाद हे ठरेल, त्याचं अपयश ठरेल की त्यांनी लोकांसमोर जो संदेश द्यायला पाहिजे की माझ्या समोर 10 श्रोते असतील, 1 श्रोता असेल, किंवा मला देवाची सेवा करून मूर्तीकडे पाहून सांगितलं असेल करायला, तर मी तिथे केली पाहिजे. कुणी ऐकायला असो किंवा नसो, मला काही फरक पडणार नाही. मी भगवंतासाठी कीर्तन करेल, भगवंतासाठी प्रवचन करेल, पण मी तितक्याच तन्मयतेने ते करेल की भगवंत समोर ऐकताय. समोर जे श्रोते ऐकतायत ते साक्षात भगवंत स्वरूप आहेत आणि त्यांच्यासाठी मी करतोय. ही भावना ठेवून जर केलं गेलं तर हे उदासीन वृत्तीनं केल्यासारखंच होईल. पण त्याच्यामध्ये जर बडेजाव आणला गेला तर तो निश्चितपणाने या भगवत भक्तीपासून आपल्याला दूर नेऊ शकतो. आणि मग अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता, ही अनन्यता अजून कशा प्रकारची आहे याचं स्पष्टीकरण पुढच्या 10व्या सूत्रामध्ये देवर्षी नारद करतात की आपल्या प्रियतम अशा भगवंताला सोडून दुसऱ्या आश्रयाचा त्याग करणे याला अनन्यता असं म्हणतात. आता आपण तीच उदाहरणं पाहिली, फक्त याच्यामध्ये वेगळ्या मार्गाने सांगितलंय की दुसऱ्या भगवंताला सोडून जे इतर येणारे विषय त्या सगळ्यांचा त्याग करणं याला अनन्यता असं म्हटलं जातं. जीव जर आपण पाहिला, तो जन्माला आला तर जन्मापासून कोणाशी तरी अनन्य होण्याचा त्याचा स्वभाव असतो. जसं मूल लहान असतं ते आपल्या आईशी अनन्य असतं. जोपर्यंत त्याला आईकडनं त्याला पोषण होणारं दूध आवश्यक असतं, जोपर्यंत आईचा त्याला लळा असतो, तोपर्यंत ते आईशी अनन्य असतं. ते जसं जसं मोठं व्हायला लागतं तसं ते कधी वडिलांशी अनन्य होईल, कधी मित्रांशी अनन्य होईल, कधी बाहेर अजून मोठं झाल्यानंतर आपल्या पत्नीशी अनन्य होईल. कुणाशी तरी अनन्य होण्याचा जीवाचा स्वभावच आहे ना. मग तो कोणाच्या तरी प्रभावामुळे कुठेतरी कोणाशी तरी अनन्य होणारच. आणि मग स्वतःपासून वेगळ्या असणाऱ्या एखाद्या देहाशी त्याची असणारी अनन्यता, ही जी अनन्यता असते त्यातून मात्र या देहाविषयीच अजून आसक्ती वाढत जाते. मग हा माझा मुलगा, माझी बायको, माझे काका काकू, माझे मामा मामी, अशी जी प्रवृत्ती आहे ती वाढत 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 हा जीव वेगवेगळ्या माणसाशी पाहिजे तेव्हा अनन्य होतो, त्याच्या सोयीनुसार अनन्य होतो, त्याच्या सोयीनुसार तो आपला हे आमचे आहेत असं म्हणतो. आई वडिलांपेक्षा काका काकू तुलनेने थोडे लांब आहेत, मग त्यांना तेवढा तो थोडासा अनन्य कधी म्हणणार. आई वडील असले तर मग आई वडिलांच्या जास्त जवळ राहणार. असं अनन्यता म्हणजे तो त्याच्यापेक्षा इतर सगळ्या आश्रयांचा त्याग करून जेव्हा भगवंताशी एकरूप होईल, जसं तो आई वडिलांशी एकरूप असतो जीव आणि पुढं आपल्या पत्नीशी एकरूप होतो, तशी अनन्यता सोडून त्यानं भगवंताशी अनन्य झालं की मला दुसरं काहीच महत्वाचं नाही. या जीवनामध्ये आल्यानंतर माझ्यासाठी पैसा महत्वाचा नाही, माझ्यासाठी नातेवाईक महत्वाचे नाहीत, माझ्यासाठी काही महत्वाचं नाही. मी जो आलेलो आहे ते माझ्या पूर्वजन्मातल्या काही कर्मांमुळे मला जन्म घ्यावा लागला आणि या कर्मांचा निराश करण्यासाठी हा जन्म आहे. आणि या जन्मातून तरुण जायचं असेल, पुन्हा जन्माला यायचं नसेल तर निश्चितपणाने भगवंताशी अनुसंधान राहिलं पाहिजे आणि त्याच्याशीच अनन्य होण्यासाठी हे सगळं वैभव भगवंताने मला दिलंय. 2 हात 2 पाय, विचार करण्याची बुद्धी, हे जे दिलंय ते भगवंताने मला यासाठी दिलंय. हा जेव्हा त्या जीवाचा निश्चय होईल तेव्हा तो भगवंताशी अनन्य व्हायला लागतो. संसारातल्या सगळ्या गोष्टी त्याला मग तुच्छ वाटायला लागतात आणि देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, अशी त्याची स्वतःची भावना होते. श्री तुकाराम महाराज असं सांगतात की देह नव्हे मी हे सरे. जेव्हा त्या जीवाची अशी भावना होते की हा देह म्हणजे मी नाहीच, त्याच्यातला मी पण सरून जातं, त्याच्यातला अहंकार निघून जातो आणि मग जो खाली उरतं ते निखळ अशा प्रकारचं विठ्ठल तत्व असतं, आत्मतत्व असतं. आणि
मग अध्यात्म मार्गातला असा जो मुमुक्षु साधक असतो, असा भगवंताशी एकरूप होणारा साधक असतो, तो आत्म्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही स्वरूपाशी एकरूप होत नाही. या सूत्रामध्ये अन्याश्रयाम त्याग अनन्यतामध्ये भक्ती मार्गातली अनन्यता देवर्षी नारदांनी स्पष्ट केली. आपल्याला सगळ्यात प्रिय असणारे जे भगवंत आहेत त्यांचाच आश्रय घ्यायचा, दुसरा कसलाही आश्रय घ्यायचा नाही. मग मनुष्य कशा कशाचा आश्रय घेऊ शकतो हे जर आपण विचार केला तर मनुष्याला सगळ्यात मोठा आश्रय असतो धनाचा. मी माझ्या पैशाने काहीही विकत घेऊ शकतो हा सगळ्यात मोठा भ्रम त्याचा असतो, की काही नाही, आयुष्यभर मला काही कमवायचं नाही, पैशाशिवाय दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही. हे मनुष्याच्या बऱ्याच लोकांच्या डोक्यात फिट असतं की नाही, म्हातारपणासाठी पैसा लावून ठेवला पाहिजे. माझ्याकडे 1-2 कोटी रुपये पडून असले ना म्हणजे आपोआप सगळेजण विचारते आणि मी पाहिजे ते विकत घेऊ शकतो. उद्या मला एखादा आजार झाला, मी दवाखान्यात जाऊन 5 महिने ऍडमिट होऊ शकतो. जर मला काही एखादं आरामदायक साधन घ्यायचंय म्हटलंय तर मी ते लगेच विकत घेऊ शकतो. मला ज्या गोष्टी खाण्यासाठी विकत घ्यायच्या त्या गोष्टी मी पैसे देऊन विकत घेऊ शकतो. पण खरंच हा धनाचा आश्रय उपयोग येतो का माणसाला? तर निश्चितपणानं हा धनाचा आश्रय मनुष्याच्या उपयोगाला येऊ शकत नाही. व्यवहारामध्ये किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जरी आपल्याला वाटत असलं की पैशाचा आश्रय आपल्याला उपयोग येऊ शकतो तरी तर तसं नसतं. अशी कल्पना करा की भरपूर एखाद्या व्यक्तीकडे पैसा आहे, पण त्याच्या जवळचं सगळी माणसं कुणीच राहिलं नाही, त्याच्यामध्ये तो एकटाच राहिला. त्याला पैशाने आणून द्यायला माणूस तर मिळाला पाहिजे ना. एखादी गोष्ट बाजारातून जाऊन घेऊन येण्यासाठी कुणीतरी माणूस मिळाला पाहिजे ना. आज आपल्याकडे अशी कुठली सोय आहे का की एखादा बाजारामध्ये भाजी बसली आणि त्याला इथून पैशाचं पेमेंट केलंय किंवा बँकेतले पैसे संपले आणि घरातनं पैसे आपोआप इथून टाकलेत, असं मोबाईलमध्ये जसं आपण पेनी पैसे टाकतो किंवा पे झॅपने टाकतो, UPI ट्रान्सफर करतो, तसं अजून कुठलं साधन उपलब्ध नाही. एकदा तरी जाऊन बँकेत पैसे टाकावे लागतात आणि हातपाय जर धड नसतील तर बँकेत पैसे टाकायला कसं जाणार? बरं, बँकेत पैसे असतील तर बँकेतले पैसे सगळा व्यवहार तुमचा जेव्हा क्लिअर असेल, 1 नंबर मध्ये असेलच तर तिथे ठेवून उपयोग येते. तिथूनही ते पैसे ट्रान्सफर समोरच्या व्यक्तीला झाले तरच तो आपल्याला त्या बदल्यात काहीतरी आणून देणार. एखादी अडचण येऊन पैसे ट्रान्सफर झाले नाही तर तोपर्यंत आपल्याला वस्तू मिळणार नाही. या उलट जर त्याने माणसं सांभाळलेली असली, माणसं त्याच्याकडे भरपूर येत असली, नातेवाईक त्यांना मानत असले, तर त्याचा परिणाम असा होतो की त्या सगळ्यांच्या दबावामुळे समोरच्या व्यक्ती कधी ना कधी आपल्याला पैसे देणार आहे हे त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला माहित असतं. आणि मग तो समोरच्या व्यक्तीकडे पैसे नसले तरी भाजी घेऊन येईल, त्याच्यासाठी काही स्वीट्स असतील, काही मिठाई असतील, त्याच्यासाठी घेऊन येऊ शकतो तो. कारण त्याला माहित असतं की अरे हा जरी नसला तर याच्या जवळची जी 4-5 माणसं आहेत त्यांना आपल्याला केव्हाही पैसे मागता येतील. म्हणून पैशाचा आश्रय जरी नुसता आपण करायला गेलो तरी या पैशाच्या आश्रयानं हे सगळं शक्य होत नाही. मग एखादा कुळ, चांगलं कुळ आहे, चांगल्या कुळात जन्माला आला, अमुक एक कुळ, परंपरा खूप चांगल्या आहेत त्यांच्या घरामध्ये, पण हा स्वतः जन्माला आला आणि आई वडिलांची नुसती कीर्ती सांगत बसला, वडवडिलांची कीर्ती सांगत बसला, तर त्याच्यातून साध्य होणार आहे का? नाही होणार साध्य. त्याला स्वतःला त्यासाठी आचरण चांगलं ठेवावं लागेल, त्याला भगवंताशी स्वतःला अनन्य व्हावं लागेल, त्याला भगवत भक्ती करावी लागेल आणि त्याने स्वतःचं आचरण जेव्हा लोकांसमोर येईल तेव्हा लोक त्याच्या कुलपरंपरेला मान देतील. कदाचित काही काळापुरती त्याची कुलपरंपरा आहे म्हणून 1 वर्ष त्याला मान देतील, 2 वर्ष देतील, 4 वर्ष देतील, पण त्याचं आचरण जर सुधारलं नाही तर त्याला निश्चितपणे लोक मान देणार नाहीत. म्हणून कुळाचा आश्रय पण करणं नेहमी शक्य होत नाही. त्या भगवंताच्या आश्रयाशिवाय, हा कुळाचा आश्रय असू द्या, धनाचा आश्रय असू द्या, त्याने त्या भगवंतापर्यंत जाणं शक्य होणार नाही. मग कोणाला वाटेल की विद्वत्तेमुळे सगळं शक्य होईल. आपण नेहमी वाचत असतो की ही जी विद्याधन आहे, की विद्याधनम सर्व धन प्रधानम, ही विद्या जर मिळवली तर या जगामध्ये काहीच अशक्य नाही. विद्वत्वंच द्रुपत्वंच नैवतुल्यम कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वानाला सगळीकडे मान असतो. आपण असं गृहीत धरलं की कदाचित तो नगर जिल्ह्यात असला, नगरमधून पुण्याला गेला, मुंबईला गेला, तिथे त्याला मान मिळेल. मान मिळून नुसता उपयोग नाही ना, त्याला 2 वेळचं त्याचं सगळं भागलं पाहिजे, त्याच्या मनाची अवस्था चांगली राहिली पाहिजे, त्याच्या शरीराची अवस्था चांगली राहिली पाहिजे, आणि हे सगळं करणारा भगवंत आहे. आणि म्हणून भगवंताच्या आश्रयाशिवाय या सगळ्यांचा आश्रय कसाचा असू द्या, तप करू द्या किती,
हिरण्यकश्यपूने काही कमी तप केलं होतं का? कुंभकर्णाने कमी तप केलं होतं का? पण शेवटी त्याला अशी बुद्धी झाली, त्यांना निद्रेचा आश्रय घ्यावा लागला. हिरण्यकश्यपूला असं वरदान होतं की जवळजवळ ते अमरत्वाचंच आहे असं वाटत होतं, पण त्यालाही भगवान नरसिंहानी अशा प्रकारे मारलं की या सगळ्या गोष्टींना बाध येऊ न देता, त्यांना जी मिळालेली वरदान आहे त्या वरदानाला कुठल्याही प्रकारचा बाध येऊ न देता त्यांचा वध केला. रावणाचं उदाहरण आपण पाहतो. या सगळ्यांना काही कमी तपश्चर्या केली होती का यांनी? पण त्यांना तपश्चर्या ही त्यांच्या उपयोगाला आली नाही. बळ किती असू द्या, बळाचाही आश्रय उपयोगाला येत नाही. भगवंताशिवाय या संसारातून तरुण जाणारा दुसरा कसलाही आश्रय उपयोगाचा नाही. म्हणून एकमेव असं आलंबन असावं की ते असं असलं पाहिजे की त्याचाच उपयोग केला की आपल्याला या मनुष्य जीवनातून तरुण जाता येत. आणि तसं जर आलंबन आपण कोणतं याचा विचार करायला गेलो तर भगवत स्वरूपाची प्राप्ती याशिवाय दुसरं कुठलंही आलंबन तसं नाही. आणि म्हणून या भगवंतापर्यंत पोहोचण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. ही सगळी बाकीची आलंबन आहे, पैशाचा असू द्या, तपाचा असू द्या, विद्वत्तेचा असू द्या, बळाचा असू द्या, ही सगळी आलंबनं निरर्थक आहेत. केवळ त्या भगवंताकडे जाणं हेच एकमेव आलंबन असं आहे. एकमेव अनन्यता अशी आहे की त्यातून मनुष्याचं कल्याण होऊ शकतं. या विषयांकडे जर पाहायला गेलो आपण चर्चा आत्ताच करून आलो की हे विषय जे आहे ते जन्मजन्मांतरीपासून आलेले आणि मनुष्याला जन्मल्यानंतर लगेच या विषयांमधलं आकर्षण सुरू होतं. एखादा छोटा मुलगा घ्या, त्याला विषय म्हणून काय कळू नका कळू देऊ, पण त्यांनी एखादी चांगली वस्तू पाहिली तर तो तिकडे सहजपणाने आकृष्ट होतो. एखाद्या मित्राच्या घरी जर चांगली मिठाई आणली तर एखादा छोटा बाल वयातला मुलगा तिकडे जातो आणि त्यांनी खाऊ आणलाय, त्यांच्याकडे जायला पाहिजे, तिथं जाऊन तो उभा राहतो. का तर विषयाचं आकर्षण अगदी जन्मजन्मांतरीपासून आमच्या या देहबुद्धीला चिकटलेलं आहे. आमच्या पूर्वकर्म संस्कारामुळे ते आमच्याकडे आलेलं आहे. ते काढून टाकणं आणि भगवंताशी अनन्य होणं ही खूप खूप अवघड गोष्ट आहे. नुसतं त्याचा विचार करून त्याचा त्याग करायचा म्हणायचं, पण तो प्रत्यक्ष कुठल्या मार्गाने केला पाहिजे, त्यासाठी काय काय केलं पाहिजे याचं चिंतन खूप खोलपणाने करायला पाहिजे आणि नित्य भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहायला पाहिजे. मग काही गोष्टी आपण अर्जुनाचं पण पाहतो उदाहरण की अर्जुनाला साक्षात भगवंत उभे आहेत. अर्जुनाला माहित पण आहे की भगवंत आपल्या बरोबर आहेत आणि म्हणून अर्जुनाने काय केलंय की जेव्हा तो त्या दुर्योधनाबरोबर बसला भगवंताची इथे जाऊन, तेव्हा पहिल्यांदा विचारण्याचा अधिकार दिला त्यांनी कोणाला? अर्जुनाला दिला. आणि अर्जुनाने मागितलं की मला तुझ्याशिवाय दुसरं काही नको. का मागितलं असेल बरं? अर्जुनाला माहित होतं ना भगवंत आहे म्हणून. आणि भगवंत एकटे आपल्या समोर असते, दुसऱ्या बाजूला ही कोट्यावधी असणारी नारायणी सेना असली तरी भगवंत एकटे त्याच्यापेक्षा भारी आहेत हे अर्जुनाला पहिल्यांदा माहित नव्हतं का? होतं ना माहिती. आणि मग तिथं रणांगणावर जाऊन सगळी शस्त्र खाली टाकून आणि या सगळ्या पुण्याचा विचार भगवंताला सांगत बसण्याची काही जरूर होती का त्याला? पण तरीही त्याच्याकडून झालं. याचं कारण काय आपण शोधायला गेलो तर हे जन्मजन्मांतरीचे जे संस्कार आहेत ती अमुक याला पाप समजणं ही गोष्ट म्हणजे पुण्य, आणि अमुक गोष्ट माझ्या इंद्रियांना चांगली वाटते म्हणून ती चांगली, माझ्या इंद्रियांना ती पटत नाही म्हणून ती वाईट, असं जे आपल्या दृष्टिकोनातून विचार करून आपण मांडत असतो ते कदाचित आपल्या दृष्टीनं जे दुःख असतं ते इतरांसाठी सुख असतं, जे दुसऱ्यासाठी सुख असतं ते आपल्यासाठी दुःख असतं. आणि मग अशा या अर्जुनाने ज्याला भगवंताची शक्ती माहिती आहे, भगवंत म्हणजे काय हे माहिती आहे, तरी भगवंतापुढे तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी एवढं मोठं तत्वज्ञान पाजळलं. आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखीन तथा श्वसुरान सुरदश्चैव सेनयोरुभयोरपि तान समीक्ष सकंतेय सर्वान बंधून अवस्थितान. भगवंत विचारताय, तू आचार्यांना समोर पाहिले, या गुरूंना समोर पाहिले, सगळे नातेवाईक समोर पाहिल्यानंतर गांडीवम स्रंसते हस्तात वक्चैव परिदय्यते नच शक्नोम्यवस्था तुम भ्रमतीव च मे मनः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. हे समोरचे उभे राहिलेले माझे नातेवाईक पाहून हे भगवंता माझ्या मनाची अशी अवस्था झाली, माझी गात्र थरथरायला लागली, मला घाम यायला लागलाय, मला यांना मारून मी पापाचा भागीदार कसं होऊ, यांना मारून टाकल्यानंतर हे सगळं राज्य जरी मला दिलं गेलं तरी मी या राज्याचं काय करू, असे प्रश्न अर्जुनापुढे उभे राहिले. त्याला सगळं माहित असूनही साक्षात भगवंत शेजारी उभे.
त्याला भगवंत आहे त्याची कल्पना आहे, आणि तरीही त्याला असं वाटलंय की ह्या गोष्टी भगवंतापुढे बोलाव्याच कशा, असा सत्सद विवेक बुद्धी त्यावेळी निर्माण झाली. आणि भगवंताने सुद्धा जेव्हा अर्जुन त्याच्यापर्यंत शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम असं म्हणत नाही, तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा विचार पुढे केलेला नाही. सुरुवातीला सांख्य तत्वज्ञान मांडलं, या आत्म्याची अविनाशता सांगितली. हा जो जन्मजन्मांतरीपासून आलेला जीव आहे, त्या जीवाचं, या जीवाचं असणारं अमरत्व सांगितलं. आणि अर्जुनाला हे पटवून दिलं की तू मारणारा नाहीस रे बाबा, आणि हे समोरचे मरणारे नाही. ते त्यांच्या कर्मसंस्कारानुसार त्यांचा जन्म झालाय, आणि त्यांच्या कर्मसंस्कारानेच त्यांना जायचं या जगातनं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एकदा ही गोष्ट समजली की आम्ही काहीच करीत नाहीत आहोत. आम्ही फक्त ह्या अनंत कालचक्रामध्ये एक लटकलेला छोटासा काळ आहे, त्या काळाच्या एका कुठेतरी कोपऱ्यामध्ये आम्ही सगळेजणांचं आपलं आयुष्य आहे. आणि एकदा आमच्या फोलपणाची जाणीव, आमच्या या जन्मात त्या फोलपणाची जाणीव झाली की मग अमुक गरीब अमुक श्रीमंत, ही गोष्ट अमुक करण्यासाठी, ती गोष्ट अमुक करण्यासाठी असा कुठलाही भाव आमच्या मनामध्ये राहत नाही. त्याच्यासाठी मग या आमच्या क्षुल्लकपणाची जाणीव आमच्या मनामध्ये निर्माण होणं हे मात्र अत्यंत आवश्यक आहे. आणि ही क्षुल्लकपणाची जाणीव जर आमच्या मनामध्ये निर्माण व्हायची असेल तर रोज आम्हाला मरणाचे असू द्यावे स्मरण, म्हणून राखावे परिपण. ही जी श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात की नित्य मरणाचं स्मरण ठेवावं. नित्य मरणाचं स्मरण राहिल्यानं आपल्याला आपल्या मध्ये असणारा जो जीव आहे, तो जीव अत्यंत अल्पकाळ टिकणारा आहे. आणि तो अल्पकाळ टिकणारा असल्यामुळं आपल्याला जे इथं राहायचंय ते या इहलोकामध्ये राहायचंय ते चांगली कर्म करण्यासाठी. या चांगल्या कर्मांच्या द्वारेच आम्हाला या ठिकाणी राहून अशी काही कामं करायची की ज्यामुळे आम्ही कर्मबंधनातून मुक्त होणार आहे. आणि यासाठी आम्हाला आमच्या फुलपणाची, आमच्या क्षुद्रपणाची, क्षणभंगूर जीवनाची आम्हाला नेहमी आठवण झाली पाहिजे. आणि ही आठवण होण्यासाठी जी म्हणून भगवंतांनी नियत कर्म ज्या ज्या वर्णांसाठी सांगितली, ती कर्म नित्य नियमितपणे त्याच्यावर कुठलाही संशय न घेता ती आम्ही करत गेलो, त्याचं आचरण करत गेलो, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता, त्याला वैज्ञानिक प्रश्नांची कुठलीही अडचण निर्माण न करता, ही गोष्ट कशासाठी करायची मग मी ती करेन असं न करता, आमच्या ऋषी मुनींनी, आमच्या पूर्वजांनी आमच्या हिताचा विचार करून जी म्हणून कर्म आम्हाला करायला सांगितली, मग ते संध्यावंदन असेल, आमची देवपूजा असेल, वैश्वदेव असेल, आम्हाला सांगितलेली श्राद्ध आदी कर्म असतील, ती कर्म आम्ही कुठल्याही प्रकारची त्यामागे वैज्ञानिक पद्धतीची मीमांसा न करता ती कर्म जर ईश्वरार्पण बुद्धीनं श्रद्धेनं केली तर निश्चितपणानं आम्हाला या जीवनामध्ये मिळणारी जी फळ आहे ती आम्हाला निश्चित मिळणार आहे. आणि आज आपल्याला अनेक परंपरागत चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांची वैज्ञानिक अधिष्ठान कसं आहे ते आम्हाला कळायला लागलेलं आहे. आणि कदाचित पुढच्या काही काळामध्ये ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या गेल्या, शास्त्राने आम्हाला सांगितल्या, त्या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी विज्ञान हे स्पष्ट होईल. कदाचित त्याला पुढची काही वर्ष, काही 100 वर्ष लागतील, पण या सगळ्या गोष्टींमागे विज्ञान आहे. कारण ह्या गोष्टी केल्याने जर माझं मन प्रसन्न राहत असेल, मला जर कुठल्या ठिकाणी जाऊन समुपदेशन घेण्याची गरज लागत नसेल, तर या गोष्टीमध्ये निश्चित काहीतरी अर्थ आहे. आमच्या संस्कृतीने आम्हाला ज्या या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी आमच्या कल्याणासाठी सांगितल्या, त्यांची जाणीव आम्हाला होईल. आणि मग ही अनन्यता प्राप्त करण्यासाठी आम्ही भगवंताकडे जायला लागलो. आणि भगवंताकडे आम्ही असंच जात असतो सुरुवातीला, कामैस्तैस्ते ऋतज्ञाना प्रपद्यन्ते न देवताः. एखाद्या देवतेला का शरण जायचं, लक्ष्मीला का उपासना करायची, धन मिळण्यासाठी लक्ष्मीची उपासना करायची. मग सूर्यदेवांची का उपासना करायची, आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून सूर्यदेवांची उपासना करायची. रुद्रदेवतेची का उपासना करायची, ज्ञान प्राप्ती व्हावी म्हणून करायची. मोक्षाची प्राप्ती व्हावी म्हणून भगवान विष्णूंची उपासना करायची. आरोग्यम भास्करादिच्छेत, धनमिच्छेत हुताशनात, ज्ञानम महेश्वरादिच्छेत, मुक्तिमिच्छेत जनार्दनात. धनाची जर आम्हाला अपेक्षा असेल तर आम्ही अग्निदेवतेची उपासना केली पाहिजे. आणि अशा सगळ्या उपासना आम्ही सुरुवातीला सगुण उपासना म्हणून काहीतरी आम्हाला तिथे मिळेल म्हणून जरी करायला लागलो, तरी त्या उपासना आम्हाला नंतर शेवटी अशा एका ठिकाणी घेऊन जातात
की या उपासना ज्या करायच्या त्या आम्ही ईश्वरार्पण बुद्धीनं करणार, आम्हाला याचं कुठल्याही प्रकारचं फळ नकोय की जे आम्हाला लौकिक जीवनामध्ये आवश्यक आहे. आणि ही अनन्यता अंगी कशी आली पाहिजे, ही अनन्यता म्हणजे नेमकं काय याचं उदाहरण जर आपण पाहायला गेलो तर उपमन्यूचं उदाहरण आपल्या समोर उभं राहतं. भगवान शंकराचा परमनिष्ठिक भक्त असणारा उपमन्यू हा असा भक्त होता की भगवान शंकरावर त्याची प्रचंड निष्ठा होती. भगवान शंकराचा उठून जप करायचा, भगवान शंकराची पूजा करायची, भगवान शंकराशिवाय दुसऱ्या कुणालाही मानायचं नाही असं त्या उपमन्यूचं वागणं होतं. भगवान आशुतोष महादेव हे लवकर प्रसन्न होणार आहेत, ताबडतोब प्रसन्न होणार आहेत. उपमन्यूची ही भक्ती त्यांनी पाहिली, त्याची एकरूपता पाहिली, त्याची अनन्यता पाहिली आणि त्याची अनन्यता तपासण्यासाठी त्यांनी मग लीला रचली. त्यांनी स्वतः भगवान इंद्राचं रूप घेतलं आणि इंद्राचं रूप घेऊन ते त्या उपमन्यू पुढे उभे राहिले. उपमन्यूला सांगितलं, हे उपमन्यू, मी तुला प्रसन्न झालोय, तुला काय मागायचं असेल ते माग. आता तुला काय मागायचं असेल ते माग, मी तुला ते द्यायला तयार आहे. या शंकरांनी रूप घेतलेल्या इंद्रानं त्या उपमन्यूला अनेक प्रलोभनं दाखवली. मी तुला अमुक वर देतो, तुझ्यासाठी हे करतो, तुझ्यासाठी ते करतो, अशा अनेक प्रलोभनांनी त्या उपमन्यूला हे केलं. पण तो उपमन्यू आपल्या निश्चयापासून ढळला नाही. शेवटी त्या शंकररूपी इंद्रांनी सांगितलं, इंद्ररूपी शंकरांनी सांगितलं त्या उपमन्यूला की भगवान शंकर तरी तुला काय देणार आहेत, मी जे देऊ शकेल ते देऊ शकणार नाही. असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा मात्र उपमन्यूला राग आला आणि मग त्याने उपमन्यू म्हणाला, अपिकीट पतंगो वा भवेयम शंकराद्यया न त्विंद्राहम त्वया दत्तम त्रैलोक्यमपि कामये. त्या उपमन्यूने सांगितलं की तुम्ही देवराज, अहो तुम्ही माझे स्वामी भगवान चंद्रमौली यांची आज्ञा होईल तर त्यांच्या प्रसन्नतेसाठी मी एखादा छोटा कीटक व्हायला तयार आहे, मी पतंगासारखा एखादा छोटा किडा व्हायला तयार आहे, पण भगवान शंकरांशिवाय मला दुसऱ्या कोणाकडून काहीही नकोय. भगवान शंकरच मला हवे. भगवान शंकरांनी वर द्यायचं असेल तर भगवान शंकरांनीच माझ्या पुढे यावं. त्रैलोक्याचं साम्राज्य सुद्धा मला नकोय. त्रैलोक्यमपि कामये, त्रैलोक्यमपि कामये, मी त्रैलोक्याची सुद्धा इच्छा करत नाही. हे सगळं साम्राज्य मला दिलं ना, इंद्र आहात तुम्ही ना, तुम्ही मला हे सगळं साम्राज्य मला दिलं तरी मला हे नकोय. याच्या उलट मला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की तू किडा हो, पतंग हो, तर मी ते व्हायला तयार आहे. एवढी अनन्यता त्या उपमन्यूची होती. आणि मग हे उपमन्यूचं उत्तर त्या शंकरांनी जे इंद्राचा वेश घेतला होता त्यांनी ऐकलं, त्यांनी तो वेश टाकला. ते स्वतः गंगाधर नीलकंठ भगवान शिवशंकराच्या रूपामध्ये त्या उपमन्यू पुढे प्रगट झाले. उपमन्यूला त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला. हे अनन्यतेचं फळ आहे. अगदी अलीकडच्या काळामधलं उदाहरण सांगायचं झालं तर संत निळोबारायांचं उदाहरण आहे. संत निळोबाराय आपल्या पिंपळनेरचे, नगरजवळच्या सगळ्यांना माहिती. त्यांनी श्री तुकाराम महाराजांची एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली. पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर त्यांनी त्या संतोबा जाधवांकडून, श्री तुकाराम महाराजांचे शिष्य, अनुग्रहित शिष्य असणाऱ्यांकडून त्यांचं कीर्तन ऐकलं. त्यांच्या अभंगवाणीतले ते हे ऐकून, गोडवा ऐकून निळोबारायांना अशी इच्छा झाली की आपल्याला श्री तुकाराम महाराजांचं दर्शन झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी प्रायोपवेशनाचं व्रत स्वीकारलं. अन्न पाण्याचा त्याग केला. अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर तिथे साक्षात त्या अन्न पाण्याच्या त्यागाला पाहून तिथं साक्षात समोर विठ्ठल उभे राहिले. विठ्ठल उभे राहिल्यानंतर निळोबाराय त्यांना म्हणतात, इथे तुझं लागी बोलाविले कोणी, तुला बोलवलंय कोणी इथं. जसं त्या प्रल्हादाला रक्षणासाठी, हिरण्यकश्यपूच्या निर्धारणासाठी तू नरसिंह म्हणून आलास, तसं मी इथं तुला बोलावलंय का. प्रल्हादाने तुला हाक तरी मारली होती. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, बोलाविल्या विण का आला तू इथं. मला तर फक्त श्री तुकाराम महाराजांना भेटण्याची इच्छा आहे. मला तुला कुठल्याही, हे विठ्ठला, मला तुझ्याशी भेटण्याची इच्छा नाही. मला फक्त श्री तुकाराम महाराजांचा संग हवाय.
अशी एकरूपता पाहिजे. आज आम्ही जर व्यवहारात पाहायला गेलं, आम्हाला कोणी सांगितलं की गणपतीची उपासना करा, आम्ही गणपतीची उपासना करायला लागतो. कोणी एखादा दुसरा काही दिवसांनी येऊन म्हणाला की नाही याच्यापेक्षा चांगली उपासना शंकराची, मग आम्ही शंकराची उपासना करायला लागतो. तिसऱ्या दिवशी कोणी येऊन सांगितलं की नाही विष्णूची उपासना सगळ्यात चांगली, आम्ही विष्णूची उपासना करायला लागतो. एखाद्याने सांगितलं नाही कार्तिक स्वामीला तुम्ही जाऊन या, एकदा बासरला जाऊन या, सरस्वतीची उपासना करा, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आम्ही लगेच बासरला जातो. आमच्याकडे अनन्यता कशी येणार हो? आमचं जर कुठल्याही प्रकारे आमचं वर्तन त्या अनन्यतेला असं अनुकूल नसेल तर आमच्या मनामध्ये हे जे द्वंद्व सुरू होतं ते मन एकाग्र नसल्यामुळे सुरू होतं. आणि म्हणून आमच्या मनाची एकाग्रता अगोदर साधली पाहिजे. आणि एकाग्रता साधण्यासाठी अनन्यता येणं आवश्यक आहे. आणि ही अनन्यता जर यायची असेल तर त्याला जन्मजन्मांतरीचे संस्कार आवश्यक असतात. ही अनन्यता आणखी कुठल्या कुठल्या प्रकाराने येते? ही अनन्यता हे सूत्रच एवढं मोठं आहे की याचं विवेचन एक याच्यामध्ये होणं शक्य नाही. पण या सगळ्या बाबींचा अनन्यता म्हणजे काय याचा जर आपण गंभीरपणाने विचार केला तर पुढची काही सूत्र अशी आहे की जी 3-4 सूत्र एकाच निरूपणामध्ये घेता येते. पण ही अनन्यता विस्ताराने यासाठी पाहिजे की आपल्याला ही अनन्यता म्हणजे नेमकं काय, ही अनन्यता कोणासाठी, कधी आणि का केली गेली, हे जर आपण याची उदाहरणं पाहिली, याचे दृष्टांत पाहिले तर या अनन्यतेच्या आणखी जवळ जाऊ. आणि ही भगवंताच्या जवळ जाण्यासाठी आवश्यक असणारी अनन्यता आमच्या सगळ्यांच्या अंगी यावी म्हणून आम्ही सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने चाललं पाहिजे. त्यासाठी आम्ही जो हा दासबोधाचं नित्य वाचन करत आहोत ते वाचनाबरोबर, त्याच्या पारायणाबरोबर त्या दासबोधाप्रमाणे आमचं जीवन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी अत्यंत अनुकूल असा हा जो माघ महिना आणि त्या माघ महिन्यातली येणारी पौर्णिमा, या काळाचा आपण सगळेजण सदुपयोग करून घेऊया. आज या झालेल्या विवेचनामध्ये जे मुद्दे आले त्यामध्ये जे दृष्टांतात असंगतपणा आला किंवा दृष्टांत अव्यवस्थितपणे मांडले गेले तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. परंतु जे सिद्धांत आहेत ते माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं मला स्फुरलेले आहेत. आणि ही झालेली सेवा माझ्या सद्गुरूंच्या चरणी, भगवान श्रीरामांच्या चरणी, दासबोधांच्या चरणी, श्री समर्थांच्या चरणी आणि आपल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणी मी या ठिकाणी समर्पित करतो. आणि या ठिकाणी सांगतो कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे.